महापालिकेत घनकचरा व्यवस्थापन एलईडी प्रकल्प सुरू आहेत, पण या प्रकल्पातून ठेकेदारांचे कल्याण होत असल्याचा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला। या प्रकल्पातील अनेक त्रुटी त्यांनी अधिकाऱ्यांसमोर आणून कारभाराचे वाभाडे काढलेत। अग्निशामक विभागाकडून 10 मजल्यांच्या वर परवाने दिले जातात, पण प्रत्यक्षात यंत्रणा केवळ 4 मजल्याचीच आहे। मग परवानगी का दिली जाते, असे अनेक सवाल खासदारांनी अधिकाऱ्यांना केल्यानंतर अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली। महापालिका अधिकाऱ्यांनी गळती रोखावी आणि उत्पन्न वाढीवर भर द्यावा। शासनाच्या योजना रखडू नयेत याची जबाबदारी आम्ही घेऊ, अशी ग्वाही खासदार विशाल पाटील यांनी दिली आहे। महापालिकेत केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार विशाल पाटील यांनी महापालिकेच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। आढावा बैठक घेताना विद्युत विभागाचे अभियंता अमर चव्हाण यांनी महापालिका क्षेत्रात समुद्रा कंपनीकडून सुरू असलेल्या एलईडी प्रकल्पाची माहिती दिली। खासदार पाटील यांनी प्रकल्पातील बारकावे जाणून घेत पालिकेला फारसा काही फायदा होणार नसल्याचं सांगितलं। वीज दरात जशी वाढ होईल तशी ठेकेदाराला रक्कम का वाढवून दिली? महापालिकेने ठेकेदाराशी केलेला करार एकतर्फी असल्याचं सांगत हा करार बदलण्यासाठी कायदेशीर अभ्यास करण्याची सूचना केली। तसेच स्वतः ही करार मागवत याचा अभ्यास करणार असल्याचंही सांगितलं। आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची माहिती दिली। याला खासदारांनी आक्षेप घेतलाय। निविदा 8.5 लाख टन कचऱ्याची होती, मग 1.5 लाख टन कसं वाढलं असा सवाल केला। 20% वाढ झाली, याचा खर्च 6 कोटींच्या घरात जातो। याला महासभेची परवानगी होती का, यात भानगडी असल्याचा आरोप खासदारांनी केलाय। नाही असं तुमची जबाबदारी असेल मग आता युनिव्हर्सिटीमध्ये शॉर्ट प्लॅनिंगचं काय कोण ह्याची एडोशी लागते ना, हे 35 कोणाच्या वर जाऊ शकत नाही। आम्ही दादा एक इमारती का वापरतो देत नाही, तुम्हीच देता माहित पाहिजे ना हो। ते काय म्हणताय, अशोक साहेब म्हणताय की जर आपल्याकडे एनओसीला आले आणि तुम्ही फक्त 4थ्या मजल्यापर्यंत तुम्ही बाहेरची एनओसी देऊ शकता, तर तुम्ही उर्वरित मजल्या जे अतिरिक्त बांधणार आहे त्याच्यासाठी त्यांची स्वतःची अग्निशामकची प्रणाली त्यांच्याकडे करून घ्यायची आहे आणि त्यांनी करून घेतली असते। ते काय बांधल्याशिवाय तुम्हाला ते केलं नाही, कम्प्लिशनला कंपल्सरी आहे। हो केली सर, आधी नव्हती होती ती पण अगोदर होती आणि आता त्यात थोडस नाही पहिली काय होतं सर, मध्यंतरी काय झालं टाउन प्लॅनिंगला अधिकार दिले काही की थोडस तुम्ही बाहेर पण चालतात का नाही बघता काय तुमचं वैयक्तिक मत काय त्यावर तुम्ही त्या विभागात काम करता? सध्या आपल्याला सर आगीचं प्रमाण तसं एकदम फार कमी आहे आपलं, आणि आपण आपली जी यंत्रणा आहे सध्या ते अगदी चांगल्या ऑप्शनचं प्रमाण वाढते, त्यामुळे आज जास्त लागतो। How do you define difference if you don't know the quality of life? He's saying from 16 it's not 42,000. नाही, आपल्याला जेव्हा इनिशियल सर्वे केलं होतं तेव्हा तिथे होता, तिकडे जे असलेल्या कन्स्ट्रक्शनचा ते घेतला, तिथे नव्हता तिथे अज्यूम करून लोड घेतला आणि अज्यूम करून ते एकूण लोड आला तो 25% आणि तो इनिशियल सर्वेक्षण होता। आता आपल्या ते कन्स्ट्रक्शन आहे सध्या एनएससी प्रमाणे हे आपण करतो। जेवढ्या वेळ दिवा बंद राहील हो तेवढा त्या कॉन्ट्रॅक्टरला फायदा नाही। हा बरोबर आहे, पण तो ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन आपल्याकडनं घेतो। नगरसेवक असताना कामं बंद तिकडे असतील, ह्यावेळी ही जी अतिरिक्त रक्कम राहिली पाहिजे पुढचा जे उत्पन्न ती कुठे गुंतवायची? पुढचा खर्च कमी होईल असे दादा आता आयुक्त महोदयांनी एक ओपन ऑप्शन टाईप प्रक्रिया करून सगळे गुंतवणूक करायचं नियोजन केलेलं आहे। आता लोकसभेची निवडणूक होऊन निकाल लागून आता 1 महिन्याचा कालावधी आज पार पाडलेला आहे आणि त्यामुळे ह्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या सर्वात ज्या महत्त्वाच्या शासकीय ऑफिसेस आहेत ती महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कामकाजाचा आढावा घेणं महत्त्वाचं आहे। लवकरच आता आपलं पावसाळी अधिवेशन आणि बजेटचं अधिवेशन 22 तारखेला होणार आहे। त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा निधी आपल्याला जिल्ह्याला आणता आला पाहिजे। त्यामुळे कुठल्या विभागात काय काम चाललं आहे, कुठे काम थांबलेलं आहे, कुठे रखडलेलं आहे, कामाच्या प्रगतीबद्दल आढावा घेतला
दर्जाबद्दल आढावा घेतला, कोण अधिकारी कुठे उपलब्ध आहेत, कुठे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे, रिक्त पदं डॉक्टर असतील, नाहीतर त्यांचे असिस्टंट असतील किंवा शिक्षक असतील, या सर्व विभागात आढावा घेतलेला आहे. समाधानकारक उत्तरं बऱ्याच ठिकाणी मला मिळाली. लोकांचे काही प्रश्न होते प्रलंबित, तेही त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना मी पोहोचवलेले आहेत. ह्या पद्धतीनं प्रत्येक तिमाहीला असा एक आढावा घेऊन काय नेमके प्रश्न लोकांचे कसे सोडवले जातात याबद्दल खासदार म्हणून माझी जबाबदारी आहे, त्यात मी काम करणार आहे. त्यातलाच हा भाग होता. महापालिकेच्या आता निवडणूक न झाली असल्यामुळे सर्व कारभार हे प्रशासक म्हणून आज आयुक्त पाहत आहेत, जिल्हा परिषदेला पण त्याच पद्धतीनं मुख्य कार्यकारी अधिकारीच पाहत आहेत. त्यामुळे यांच्याकडून अपेक्षा वाढलेली आहे, त्यांची जबाबदारी वाढलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्यांकडनं काम चांगलं करून घ्यायची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून माझी राहणार.